राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. महाराष्ट्रात होणार आयफोन आणि आयपॅडचे उत्पादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातून नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद. किनवट येथे उद्या सद्गुरू रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर. पोलीस स्टेशन भाग्यनगर, शिवाजीनगर विमानतळ भागात घरफोडी चोरी करणारा फरार आरोपीस पोलिसांनी पकडले. आता बातमीपत्र विस्ताराने. राज्य सरकार आणि फॉक्सकॉन यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये ॲपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री, उद्योग मंत्रालय आणि फॉक्सकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. अखेरास या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला. फॉक्सकॉन कंपनी पुण्यातील तळेगाव येथे स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पात आयफोन, आयपॅड या जगप्रसिद्ध उत्पादनाची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय ब्लॅकबेरी, ॲपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या मातब्बर कंपन्यांसाठी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पासाठी कंपनी तब्बल 35,000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याने येत्या काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तैवान स्थित फॉक्सकॉनचा एक प्रकल्प या अगोदरपासूनच भारतात कार्यरत आहे. मात्र कंपनीचे बहुतेक उत्पादन हे चीनमध्येच असते. परंतु गेल्या काही काळात चीनची अर्थ व निर्मिती स्थिती लक्षात घेता कंपनी आपल्या प्रकल्पासाठी अन्य ठिकाणच्या शोधात होती. आयफोन बरोबर स्पर्धा असलेल्या कोरियन कंपनी सॅमसंगच्या सध्या उत्तर भारतात मोबाईल उत्पादन प्रकल्प आहे. औद्योगिक विकासाच्या बाबतीत देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप विशेष कामगिरी केलेली नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहराच्या यादीत नवी मुंबई शहराने 3रा क्रमांक पटकावला. राज्यातील इतर एकाही शहराचा टॉप 10 मध्ये स्थान मिळालेले नाही. याउलट कर्नाटकमधील 4 शहरांनी टॉप 10 यादीत स्थान मिळवले. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशाची चाचपणी करण्यासाठी केलेल्या पाहणीत बेंगळुरूमध्ये राजधानीच्या शहरात गटात तर म्हैसूरने अन्य शहरांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. पश्चिम बंगालच्या 25 शहरांनी स्वच्छतेच्या बाबतीत टॉप 100 यादीत स्थान मिळाले. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत स्वच्छतेच्या आधारे देशातील 476 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालय, महत्त्वाच्या इमारती, सार्वजनिक सेवा येथील स्वच्छता तसेच पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याचे व्यवस्थापन याची पाहणी करून केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्वच्छतेच्या बाबतीतील शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे. यादीत स्थान मिळवणाऱ्या या सर्व शहरांची लोकसंख्या 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असून ही शहरे क्लास 1 प्रकारातील आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत दक्षिण भारतातील शहरांनी देशाच्या उर्वरित भागातील शहरांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. टॉप 100 यादीत दक्षिण भारतातील 39, पूर्वेकडील 27, पश्चिमेकडील 15 आणि उत्तर भारतातील 12 शहरे आहेत. देशातील सर्वाधिक स्वच्छ टॉप 100 शहरांच्या यादीत फक्त 15 राज्यांच्या राजधानीच्या शहरांना स्थान मिळू शकले. बिहारची राजधानी पटना सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत 429व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर असे भाजपचे अनेक मंत्री शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता थेट पंतप्रधानांना लक्ष करण्यात येत आहे. ट्विटरवर डिग्री देखो पीएम साहब हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेंडमध्ये आला आहे. मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांच्या ट्विटरवर तुफान धुमचक्की सुरू होती. मोदी समर्थकांनी पंतप्रधानांनी
त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी कबुली दिली असल्याची बाजू धरून ठेवली. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नसल्याने नसते विषय ट्विटरवर चघळले जात असल्याची टीका करण्यात आली. पदवीचा देश सांभाळण्याची काडी मात्र संबंध नसल्याचंही म्हटलं जात होतं. दुसरीकडे ट्विटरवरील मोदीच्या विरोधकांनी प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख नसल्याचा मुद्दा लावला होता. मोदीवरील एका जुन्या प्रोफाईलवर मोदी गुजरातच्या विद्यापीठातून MA पास असल्याचं म्हटलं आहे, तर पंतप्रधान मोदीच्या प्रोफाईलवर शैक्षणिक पात्रतेचा उल्लेखच नाही. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. किनवट येथील डॉक्टर प्रसाद सुर्वे जनतेचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. डॉक्टर प्रसाद सुर्वे हे प्रत्येक रुग्णाकडे व्यवस्थितपणे लक्ष देतात. त्यांचा किनवटमध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे. डॉक्टर सुर्वे यांनी उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2015 रोजी मुफ्त आरोग्य शिबिर ठेवले आहे. सद्गुरू रुग्णालयामध्ये हे शिबिर होणार असून सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुर्वे यांनी केले आहे. शिबिरामध्ये मणक्याचे विकार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, नस दबणे, संधिवात, पॅरालिसिस, मूळव्याध या सर्व विकारांवर उपचार होणार आहेत. या शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुर्वे यांनी केले आहे, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक श्री परमजीत सिंह दहिया व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री डोईफोडे यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर, शिवाजीनगर, विमानतळ हद्दीत दिवसा व रात्री चोरी व घरफोडी करणारे आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री SS शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना तसे आदेश देऊन गुन्हेगारीस आळा घालून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश दिल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक SN डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम दासरे, पिराजी गायकवाड, गुंडेराव कर्ले, दत्ता वाणी, बालाजी सोनटक्के, दत्ता जाधव, बालाप्रसाद जाधव, सुभाष अलोने असे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून गुन्हेगाराचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करता सदर आरोपी हे शिवाजीनगर, विमानतळ, भाग्यनगर भागात एकूण 11 गुन्हे केले आहेत. त्यामध्ये घरफोडी, चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून नमूद गुन्ह्यामधील सोने, चांदी, मोटरसायकल व इतर साहित्य असा किमती माल हस्तगत करण्यात आला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. उजनी धरणातून पाणी सोडण्याची सोलापूरमध्ये मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे. स्वातंत्र्य दिनाआधी घातपाती कारवाया करण्यासाठी 40 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त. मेट्रो दरवाढी संदर्भात MMRDA हायकोर्टात नव्याने याचिका दाखल करणार. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कचा निवृत्तीचा निर्णय. ओव्हल कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती. हवामान अंदाज. आज 28°C ते 30°C आहे. उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 29°C ते 31°C राहील. अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता मध्यम. आजचा सुविचार. ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. अजय गौरकर. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. महाराष्ट्रात होणार आयफोन आणि आयपॅडचे उत्पादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातून नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद. किनवट येथे उद्या सद्गुरू रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर. पोलीस स्टेशन भाग्यनगर, शिवाजीनगर, विमानतळ भागात घरफोडी चोरी करणारा फरार आरोपीस पोलिसांनी पकडले.
आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.